स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांच्या भावनाचे लचके तोडू नये. स्वतःला सुख मिळवण्यासाठी इतरांना दुःखांच्या दारीत लोटू नये. मित्र हो, तुम्हाला जर कोणी जाणून बुजून टाळत असेल तर त्यांच्या नजरेत यायचं सोडून द्या आणि स्वतःला कामात इतके गुंतवून घ्या की पुढे चालून त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. मित्र हो, घर रस्त्यावर असेल तर त्यांची किंमत येते, शेती रस्त्यावर असेल तर त्यालाही भाव असतो, पण माणूस रस्त्यावर आला की त्यांची किंमत संपते. काही माणसे लाखात एक असतात आणि काहीकडे लाख असले तरी ते माणसात अजिबात नसतात. दुःखांच्या दिवसामध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी असतात. एखादी वस्तू न वापरता गंजते आणि जास्तीच वापरली तर झिजते. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच. मित्र हो, आयुष्यात कुणीही त्या व्यक्तीला कधीच हरवू शकत नाही ज्याने गरिबी, अपमान, अपयश, अडथळे आणि जवळच्यांनी दिलेले धोके सहन केले. कारण तो हे सर्व पचवून इथं फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी आलेला असतो. सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलं असावं असं काही नसतं. कुणाशी आपण कितीही चांगले वागलो तरी कोणाच्या ना कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो. म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्याच लोकांच्या आयुष्यात असणं महत्त्वाचं असतं. परिस्थिती दरिद्री असलेल्यांची परिस्थिती एक ना एक दिवस नक्कीच सुधारून जाईल, पण विचारांनी दरिद्री असलेले कधीच सुधारणार नाही. मित्र हो, त्रास होणं हे अत्यंत स्वाभाविक मानसिकता आहे, परंतु घेतलेली अतिकाळजी आणि केलेला अतिविचार तुम्हाला त्या त्रासात रेंगाळत ठेवतो, जे की अस्वाभाविक आहे. मित्र हो, त्रास होणं हे अत्यंत स्वाभाविक मानसिकता आहे, परंतु घेतलेली अतिकाळजी आणि केलेला अतिविचार तुम्हाला त्या त्रासात रेंगाळत ठेवतो, जे की अस्वाभाविक आहे. यशस्वी होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने खोटे बोलू नये. यामुळे जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सत्य आणि चांगुलपणाचा मार्ग अवलंबून यश मिळवण्याचा प्रयत्न करा. मित्र हो, सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते. त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही. तसाच मनुष्याच्या देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगा, कारण जीवन खूप सुंदर आहे. त्याला आणखी सुंदर बनवा. मान्य आहे, जग तुम्हाला प्रेम देऊ शकत नाही, मग तुम्ही जगाला प्रेम द्या. तुम्हाला कोणी रोखले आहे? ही गोष्ट मनात कोरून ठेवा. कोणाच्याही वाईट बोलण्याचा किंवा वाईट विचार करण्याचा आपल्यावर तोपर्यंत परिणाम होत नाही जोपर्यंत आपण त्या सहज घेतलेल्या असतात. जे लोक बुद्धीला सोडून भावनेच्या आहारी जातात त्यांना जगात कुणीही मूर्ख बनवू शकतं. भावनिक असावे, पण इतकेही नाही की कुणीही तुमचा केव्हाही फायदा घेऊन जाईल. दुनिया कशी का असेना, आपण मनाने इतके चांगले राहायचं की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे. मित्र हो, कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवू नये. जी व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकताना इकडे तिकडे पाहत असेल अशा व्यक्तीवर तुम्ही कधीच विश्वास ठेवू नये. स्वतः कोणतीही चूक करण्याऐवजी इतरांनी केलेल्या चुकांमधून शिका आणि त्या चुकापासून सावध राहा. आपल्या चुकाप्रमाणेच इतरांच्या चुकांमधून काहीतरी नवीन शिका. हे तुम्हाला वयानुसार अधिक हुशार आणि अधिक यशस्वी बनवेल. जे लोक नशिबावर अवलंबून असतात त्यांना अनेकदा दुःखांचा सामना करावा लागतो. त्यामुळे नशिबावर कधीही अवलंबून राहू नका. कठोर परिश्रम आणि समर्पण करून आपले यश सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करा. सर्वांना सुखी ठेवणं हे आपल्या हाती नसलं तरी आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही हे मात्र नक्कीच आपल्या हाती आहे. माणसांची खरी ओळख ही त्यांची वाणी, विचार आणि कार्यानेच होत असते. चेहऱ्याने फक्त परिचय होत असतो. मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्याची परिभाषा काही वेगळीच असते. भाग्यवान ते नसतात ज्यांना सारं काही मिळतं. भाग्यवान तर ते असतात ज्यांना जे मिळतं त्याला ते चांगलं बनवतात. हजार माणसं भेटण्यापेक्षा माणुसकी जिवंत असलेला एक व्यक्ती भेटणं हे खूप महत्त्वाचे असते. आयुष्यात नेहमी जशात तसे वागत चला, कारण आपण नाती टिकवायची म्हणून गप्प बसतो आणि लोक आपल्यावर हुकूमत गाजवत मोकळे होतात. म्हणून आपल्यावर कोण हुकूमत गाजवेल
एवढं पण कुणाला संधी द्यायची नाही. तुम्ही जवळच्या लोकांसाठी कोण आहात आणि तुम्हाला स्वतःकडून नेमकं काय हवंय हे जितकं जास्त तुम्हाला कळलेलं असेल तितक्या कमी गोष्टी तुम्हाला अस्वस्थ करतील. मित्रो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करावे.